16वा अध्याय. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. मावळवीत विश्वाभासो नवल उदयला चंद्रांशो अद्वयार्जनिकाशो वंदो आता जो अविद्या राते रुसोनिया गिरे ज्ञान चांगल्या जो सुजनो करी ज्ञानिया स्वबोधाचा जेने विवळले सवळे लावून आत्मज्ञानाचे डोळे सांगितले देहांचे देवाने जीव पक्षी लिंग देह कमळाचा कोटी विकतया भ्रमराचा बंधी मोक्षोदयाचा उदया होय शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही धडी आरड कवी हवे बुद्धी बोधो तया चक्रवाकांचे निगुण सामरस्याचे समाधान भोग विज्योती गगन भुवन दिवा येणे पहाडी पहाटे भेदाची चोरळी रे रिघती आत्मानुभव वाटे सांख्यिक योगी जयाचे निर्विक किरण संगे उल्लेख सूर्यकांत पुनगे विपले जायचे जाणारे संसाराचे जयाचा निपुंजन करो होता स्वरूप खरी शिरो हे महासिद्धीचा पुरो मृगजळते जेव प्रत्येक बोधाची माथया सोहंतेच्या माध्यानी आल्या लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी ते वेळी विश्व स्वप्ना सहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राखे म्हणून अद्वय बोध काढणी एक महानंदाची दांडणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदाव लागते किंबहुना ऐसायचे मुक्त कैवल्य सुदिवसे एका प्रकारची दयाचिनी जो निज धाम घेऊन सारावो उदयलाचे उदय जत ठेवो हे पूर्वादी दिशाशी राहो उदय असतोचा न दिसणे न सोना वळवी दोही घाटिले ते संग पालवे काय बहु बोलूया घरी उगाची आणि अहोरात्रांचा पैल कडो कोणी देखावा ज्ञान मार्गंडो जो प्रकाशे न सुरवालो प्रकाशाचा तयाची सूर्यास्त्री निवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढते जे लाभता येईल तसे स्तुती बोलाच्या देवाचे महिमान पाहुन्या स्तुती तरी जे सांगाया जरी सव्य बुद्धीची लया राहिजे का जो सर्व निघणार जाणीजे मौनाची मिठिया वनिजे काहीच नवोनी आणि जे आपण पयासू दया तुझ्या उद्देशासाठी पश्यंती म्हणजे महापुटी तुम्ही परिची पाठी वैखरी दिली तया तुझे मुखपणे देवमी बोलक्या स्तोत्राचे लेणे हे उपहार विमर्तावणे उदयानंदा परिरंके अमृताचा सागरो हे क्रिया पडे उदाता करू महातरू धारे पाहुणे रो शाखा जारया एक शाकू ही तीर बहुना व्हावा तयाचा हर्ष विभूषिया व्हावा उदलोनी डोळ्याच्या हातीवाचे भक्तीची पाहावी बाळा उचित जाणणे होय तरी बाळपणाची की आहे हरी सारची माये म्हणून तोषे हागा गाव रसे भरले पाणी पाठी पाहिजे झाले हे गणनाटाय म्हणतले परमेश्वर जी भृगुचा कैसा पकारो की तो मानून उपचारो तोषे नाशारंग धरू गुरुत्वाची ही अंधारे खटेले अंबर राहिला दिवस समोर येणे तयाचे प्रहार म्हणले काही तेरे भेट बुद्धीचे पुढे घालून सूर्यशेषाचे कांताळे तुकिलाशीचे की वेळे उपसाही जोजी जी ध्यानाचा डोळा पाहिलाचे वेदादी वाचा वाणिलाचे हे उपसाहिले तयाचे ते आम्ही करी परिणी जय आजी तुझ्या गुणी लांचावलो अपराध गुणी गणी भरते करी करी धरणी मुठी करा या गीता येणे नावे तुझे तसाय अमृत सुहावे वानुला धलो ते दुने न ठावे दैव दैव माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळांचे हे महाद्वीप पारले प्रभू पुण्य पोषिली असाधारणे ते तुझे गुण वाणणे देव मग उत्तीर्णे राहिले आजी जी जीवित वाचा आली आतुडलो होतो मरणारे ते अवदसाच्या घरी फेडली आजी
जे गीता येणे नावे नावाने हे अविद्या जिनोनी दातुकी हे कीर्ती दुनिया महाजोगी वानवया झाली ऐ निर्जना घरी वाणी वसे महालक्ष्मी येऊनी बैसे तयाचे निर्णयाचे मनोही काही राहणारा काट्या धाया दैवे सूर्यालिया तो अंतरोची जगाया प्रकाश होई तया देवाची पाता धुई विश्वकर्मानुई दशानुधरी तो भवाच्या सरोवरी नवेची काही कैसानी हितावाखानी एक पुष्पाची सुरंबनी हरी समर्थे तुला जयानी पिढी मनोनी तुझे प्रसादे मी गीता पथे अगाढे निरूपी नदी दशके ज्ञानदेव म्हणे काही अध्याय पंधरावा श्रीकृष्ण दया कांडवा शास्त्र सिद्धांतवा भवा उगामिला जे वृक्ष रूप परिभाषा केले उपाधी रूप अशेषा सद्वैते जैसे दोषांगलिया आणि कुटस्थू जो अक्षरो दाविला पुरुष प्रकारो तेने आकारो चैतन्य केला पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणिविष दाविले तो आत्मतत्व आत्मविषयी अनुभव साधन जे अनुभव ज्ञान हे स्पष्ट आवडला म्हणून हे अध्यायी निरूप्य मुलीची काही आता गुरु शिष्या दोही स्नेहो लहाना एवं ये विषयी केळ जाणते बुझावले अपार परिमुक्षीकर साकांक्ष झाले त्यामध्ये पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो श्रमा तो सर्व देवतेची शिणा भक्तीची ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलले अध्यायांक श्लोके हे ज्ञानाचे बहुते वाणिले तोषे भरोनी प्रपंचाचा घोटो की जे देखतयाचे एकता दृष्टो आनंद साम्राज्य ताटो बांधले जीवा केवळ हे आलाठेपणाचा उपाव आणून नाही चिमणियो हा सम्यक ज्ञानाचा राव उपाया माझे ऐसे आत्मजिज्ञासू जे होते तीही दोष येणे चित्ते आदरे तया ज्ञानाचे वाढले जीवे आता आवडीचे थोडे तयाचे अवसरे पेढे रिगो लागे हे घडे प्रेमांगते म्हणून जिज्ञासूंच्यापैकी ज्ञानी प्रतीती होईना जवळी तव क्षेम ज्ञान विखे पुरेल्याचे म्हणून तेची सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन जहाली आवधी घडी त्या उपजोची झेनल आहे जे उपजले या वाटाशे हे ज्ञाने विरुद्ध काय आहे हे जाणावे की मग ज्ञान तयाचे विरोध तयाची वाट वाहते करो ज्ञानाही तयाचे विचार स्वभावाले ऐसा जिज्ञासू तुम्ही समजली भावो धैर्याचे चित्ते तो पूर्वाया लक्ष्मीपती बोली गेलं ज्ञानाशी सुजन्म डोळे आपुली विश्रांती होईवाले हे संपत्तीचे कवाडे सांगितले आणि नाशिनी कामाकारी जे रागदेशाशी थारे ते आपुलेही भोरे करेल रूप सहज इष्टानिष्ट करणे दोघेची या कौतुकिनी हे नवमाध्याय धारणे केले होते ते सावमा घ्यावया वावो तो उडवला आन प्रसावो तरी त्या प्रसंग्याचा देव निरूपित असे या निरूपणाचे नावे अध्याय पद सोडावे लावली पाहता जाणारे मागेल्यावरी परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिता येते समर्था संपत्ती याचे दोन्ही जे मुमुक्षु मार्गीचे वळाले जे मोहरात्रीचे धर्मदेवी ते आधी तवदैवी संपत्ती ऐका जे एकेकाचे पोटी ऐके भोक्त पदार्थ एकी संपादी जतीचे लोकी संपत्ती म्हणजे हे दैवी सुख संमेले तेच दैवा गुणाय कोठले झाले म्हणून दैवी संपत्ती हे श्री भगवान वाच अभयं सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् आता तयाचे दैव गुणा माझे दुरेचा वैसना वैशेषया करणा अभयाचे तरी न घालवणी महापुरी न घेते गुणनियाची शिहारी कारो गुण गणिजे घरी पत्ताची तैसा कर्माची मोरा उडारी दुनिया संसाराचा दरारा सांडली अथवा भावाचे पैसे दुजे मारून आत्मा ऐसे भयवाचा देशे दवडणे जे पाणी बुडवाई मिठाते तव मिठाची पाणी आते तेली आपण झाले न्याद्वैते नाशे भय अगा भयनी नावे बोली जेथे हे जाणावे
सम्यक ज्ञानाच्या घरी रावणे हे आता सत्वशुद्धीचे म्हणजे ते ऐशा चिन्ही जाणजे तरी जळे नावे राखोंडी जैसी वाढी न मगे अवशे तुटी सांगोनी मागे माझी अति सूक्ष्मांगे चंद्रू जैसा राहे ना तरी वारशा सांगली ग्रीष्मे नाही मांडली माझी निज रूपे निवडली गंगा जैसी तैसी संकल्प विकल्पाची ओढी सांगोनी रवितमाची कावडी भोगिता निज धर्माच्या आवडी बुद्धी वेळे इंद्रिय वर्गी दाखविल्या विरुद्ध अथवा भया विस्मय काही केल्या अनोखी चित्ती गाला गेल्या वल्लभो पतिव्रतेचा विरह शोभो भलते सनिहानी लाभो नमनी जेवी तेवी सत्स्वरूप रुचले म्हणे बुद्धीचे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता आता आत्मला भाविके ज्ञान योगा माझी की जे आपुली हरे भरे तेच सगळे चित्तवृत्ती त्यागू करणे आशारिती निष्कामे पूर्णाहुती होताशी जैसी सकुळीने आपुले आत्मजा सत्कुळीचे गिरणे हे असो लक्ष्मी शिरावले मुकुंदी जैसी तैसे निविकलेपणे जे योगज्ञानीच्या वृत्ती कहुने तो तिचा पुरुष म्हणे श्रीकृष्ण नाथो आता देहवाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झाले आहे अर्थाने न वंचने का यरी फळी छाया मुळे पत्री धनंजया वाटे चालना सुखे आल्या वृक्ष जैसा तैसे मनवणे धनवरे विद्यमाने आल्या अवसरे श्रांताची मनोहारे उपयोगा जाणे तयानावधान दान जे मोक्ष निधानाचे अंजन हे असो एक चिन्ह दमाचे ते तरी विषयेंद्रिय मिळणे करो निघाते वितुटणी जैसे तोडीचे खडू पाणी पारकेया तैसा विषय जातांचा वारा माझो निरिय द्वारा हे बांधोनी प्रत्याहारा दिवोपी अंतुला चित्ताचे अंगवरे प्रवृत्ती केलोनी नाघाडे आजी श्रीजे राहाडी वैराग्याची श्वासोश्वासाहुनी बहुवसे व्रते आचरे खरवसे ओसंगिता रात्री दिवसे नारानुकदया पैदमवाईचे म्हणिले तू हा राम स्वरूपे यागा तुही संक्षेपे सांगो ऐक तरी ब्राह्मण करुणी दुरे स्त्रिया बैल मिळे माघारी अधिकारे आपुलाईनी जयागे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म हे यथागम विधी जिरे जैसा बीज शस्त्रणी करे शूद्र तयाते नमस्कारे की दोहीसी सरोवरे निपजे यागो तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे तरी विष फळाशेचे न घाते माझे आणि मी करता ऐसा भावो ने दिजे देहाचे निद्वारे जावो ना वेदादेशी तरी भावो अर्जुनाय अर्जुन सर्वत्र दान यज्ञ कैवल्य मार्गींचा वेगो सांगाव्या हाताचे मुळे भूमी हंजे हे नदी वाहता हंजे की शेती बी विकुलजे परिपिकी लक्ष ना तरी ठेविले देखावया आदर तिजे दिल्या का शाखा फळे यावया संपीजे मुळ हे बहुवासो आदिसा आपण पे देखावया जैसा पुढत पुढती बहुवासा उठीजे प्रेती तैसा प्रतिपादू जो ईश्वरो तो हुवावया लागे गोचरो श्रुतीचा निरंतरो अभ्यासो करणे हे द्विजासिक ब्रह्मसूत्र येरा स्तोत्र का नाम मंत्र यावर्तने पवित्र कावार्या तव अर्थागा स्वाध्यायो बोली जेतो हात म्हणे देवो आता तप श्रद्धा भिकावो ऐक सांगो तरी दानी सर्वस्व देणे वेतने के व्यर्थ करणे जैसे फळोनी स्वये सुकणे औषधी देवी नाना धुकाचा अग्नि प्रवेशो कनकी तुकाचा नाशो क्या पितृपक्ष घोषिता चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाचे अपसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जीविरा ते चितप अथवा अनादिशे तपाचे रूप जरी असे तरी दान जेवी दुधी अंशे सुधरी चाचू तैसे देह जीवाची मिळणी जो उदय जगतले पाणी तो विवेकांत करणी जाग विजय पाहता आत्मयाकडे परिबुद्धीचा पैसू सांकडे समुद्र स्वप्न गुढे जागणी जैसे तैसा आत्मपर्यालोचो प्रवर्ते जो साचो तपासा आता बाळाच्या इथे सैन्य तैसे जावाभूती चैतन्य तैसे प्राणी मात्रे सौजन्य आर्जवते अहिंसा सत्यम क्रोध
त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम आणि जगाच्या सुखोद्देशे शरीरे वाचा मानसे राहतने ते अहिंसे रूपदान आता तिथ होणी मवाळ जैसे जातीचे मुकुळ हा तेज परिशीतळ शशांकाचे शते दाविताचे रोगू खेळू आणि जिभे तरी नव्हे करू हे लोखदू नाही ना घडू उपमा कैची तरी मऊपणे बुबुळे झगडत आहे परिवनाडळे तैरवी होळी कोहाडे पाणी जैसे तैसे तोडाव्या संदेह तीख जैसे कादोह साव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली ऐको ठाता कौतुके काना त्याची निगती मिळते जे साचारीचे निविके ब्रह्मई भेदी किंबहुना प्रियपणे कोणातेही लपवणे यथार्थ तरी खुपणे नाही कवना हे रवी गोरी कीर काना गोड परी साताचा पाखाडी किड अंगीचे करणे उघड परी जडोते साच कानी लागता महुड अर्थे विभांडी जिव्हाड ते वाटा नव्हे सुंदर लावची पा परी अहिती कोणी सोप लालजी मऊ जैसे पुष्प ते मातेचे स्वरूप जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर परिणमुनी साचार बोलणे जे विकार ते सते थे आता घालिता ही पाणी पाषाणी मंदिरांनी मथिल्या लोणी सांगिली पायी शरीरी हरियाचने खडीने करी वसंती अंबरी न होती फुले नानार पैसे रुपे आणि लुटी सदनरती बसली वंजी न उदिते गुदे दिवे देवीची कुमार उकुटी करी ऐके संताची बीजाक्षरी ते निमित्ते अपारे निनलिया ऐरावतिया पाया पडता दुटी गता युकुंड सुधा तैशी उपजेविता क्रोधावरी अगरतोत्तैची नावती रची जाणायचे श्रीनिवासी मनितने दयान आता मृत्तिका त्यागी नटू संधी त्यागी पटू तेजी जेवी वटू विजत्यागी देवी बिंदी मात्र तेजी अवघी चित्र निद्रा त्यागी चित्र स्वप्न जागती नाना जळ त्यागी तरंग वर्षा त्यागी मेघ तेजी जय भोग त्यागी देवी बुद्धिमंती कांता सांडून पायी चांदीचे अजेचे संसार जात दयानाम त्यागू म्हणे कोयत्यांगो हे मानवने सुभगो पार्थ कुसे आता शांतीचे लिंग तेजक्रम संग देव म्हणती सांग अवरा नदी तरी गिळो निज्ञाते ज्ञाता ज्ञान मागवते हरवे गिळते शांती कैगा जैसा प्रळयांगुरा उढळो बुडवोनी विश्वाचा पवाडो होय आपण कैनी विडो आपणचे मग उगमो घसुंधो हा नुरेची व्यवहार भेलो तरी जलैक्याचा बोध होतो ही करुणा तैसी देया देता मिठे ज्ञातृत्व ही पडे पोटे मग उडे तोची कळते शांतीचे रूप आता कडक व्याधे बळी कर्माचे आधे आप करुण शोधे सद्वैद्य जैसा का चिखली तली गाये घर वाकड न पाये गाणी होय काला भुला नाना हृदयाचे सकर्णू न बुद्ध्यांती ब्राह्मणू काढुनी राखे प्राणो येती जाणी ही मायवनी पापिये उघडीची दिवसाई तेने तुलिया विनायन पाये शिशु गैसा ऐसे ज्ञान क्रमाद्याधिकी प्रार्थनी ही सदोकी निम्नपराचा सर्वविषयी खेळले गेले तया अंगी कावेले देवनिया भले विसर विसकी सले सलती दिये आगा पुढिलांचे दोषो करोणी आपल्या दिठी चोहो मग घावे अवलोको तयावळे जैसा तुझोनी देव पाहिले पेरुनी शीताळले तोषोनी प्रसाद भेजे अतिथिका ऐसे आपले निगुणे पुढिलांचे गुणे फेडोनी आकाहाणे तयाकडे वाचोनी नवीन दिठे वर्णी ना तुला विजया कविणी न बोल विजयमाने सदोषीची वरी कोणे ते उपाये पहिले ते उभे होय तेच विजय परिधाये निरावे वर्णी पै उत्तमाची आसाठी नीच मानले कीर्ती हे वाचोनी देखी दोषो न घेते आगा वैशून्याचे लक्षण अर्जुन आहे पुढे राम मोक्ष मार्गीचे स्वार्थ हे आता वयाते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निवृत्तान करसी साने थोर तैसे दुःखिताचे स्मरणे हिरता सकमने उत्तम आत्मने मेरे मनोगा पै जडी जरुणासाठी वस्तु अंगवरी उपजी
सुखे ऐ जाणे जीवनाचे तृणाचे कैसे फुलाचे वाटे सर्व वळले होते सर्व भरे आपण मान घोडेची गमे निम्न भरले आवडे पाणी ढळोची नेणे केवी शांता तो शून्याने सामोरे पै पायी तारा नेटे तव यथा जीवी म्हटे पैसा मोडे संकटे पुढिलांचे का पावो शीतळता नाही किती डोळ्याची लागी होय तैसे परसुखे जाय सुखावतो किंबहुना तो शीता लागे पाणी आराई तैसे दुतिकाचे शिल भागे जिने दयाचे तो पुरुष बिघाड्याला मूर्तिमंत रांगड्याला निर्भया लाभे आता सूर्याची विडे अनुसरल्या राजवे परिके तो नशिले सौरभ्य दैसे का वसंताची आवाहनी आर्या वनस्तीच्या क्षोहिणी हे नकरी तुमची घेणी निघाला तो हे असो महासिद्धी लक्ष्मी ही आर्या पाशी हरी महाविष्णुची नवनीच्या ते ऐसे ऐकीचे का स्वर्गीचे रोग काही राहिल्या इच्छेचे हरे भोगावे नरचे मना माझे बहुये काय कौतुके जीवन हे विषयाभिलाषे अनुभवशांती जाणते हे आता माशिया जैसे मोळ जळचराचे विजळ हा पक्षिया अंतराळ मोकळे हे ना तरी बाळकोद्देशे मातेचे स्नेह जैसे का रंगीचा स्पर्शे मऊ मलया मिळून डोळ्या प्रियाची भेटी का पिल्या पूर्णीची देखी तैसी भूतमात्री राहते मोवालते स्पर्शे अति मृदू मुखी घेता सुस्वाद घ्राणा सुगंधू जाणवांगे तो आवडे तेवढा घेता भलत्या विरुद्ध न होता तरी उपमे कापूर घेईन परी महाभूते पोटवाळे देवीची परमात्माची मानाळे या विश्वानुसार होय गगन जैसे काय सांगो ऐजिने हे जगाचे निजवे प्राणी तया नाव म्हणे नारदवणी आता पराजय राजा जैसा कदर तिजे राजा का मानिया निस्तेजा निरुष्टास्तव नाना चांडाळ मंदिराची अवचते आल्या संन्यासी मग नाव होय जैसी उत्तमातया क्षत्रिया रणी पळवणी जाई ते कोण साहेबाणी ह्या भव्य पाचारणे महासती रूपसा उदय पुष्ट संभाविता कोटीचे गोट तया संकट होय जैसे तैसे औदाहात कणे जे शव होनी दिने उपजो मरणे नावा नावा ते गर्भ वेदमसे रक्तमूत्र रसे ओते होण्याचे ते लाजीरवाणी हे बहु असो देहपणे नाम रूपाची येणे नाही राजवाणी या होणी ऐसे आवडला घेते शरीराचा कंटाळा हे राजपै निर्माला गोड आता सुत संतोष उदया चेष्टाची झाडी घडल्या कैसी जनावले हे मावळ यावेळी करू सरे किरणांचा करू ऐसा मनोजय प्रकारो बुद्धिंद्रियांचा एवं मन पौर्णिमे होती राही इंद्रिया क्षम्ये हे तेज क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपरं दैवी मभिजातस्य भारत आता ईश्वर प्राप्ती रागे प्रवर्तता ज्ञान योगे दिवसे विमोहे ओ कठोपती मरणायसे ते याज्ञ प्रवेशे प्रवी पराणेश्वर आत्मनाथाची आरती लावणी देशाची बांधी लावडे पानदी शून्याची न खाणे न पडेची बिड नपजेची जीव कोडमा जिद्दीचे ऐसे ईश्वराकडे निज धारे अर्पया सहज तया नावते आध्यात्मिकते आता सर्व ही साहत्या गरिमा गर्वामयतेची क्षमा जैसे देहवाहुने रोमा वाहने आणि मातल्या इंद्रियांचे वेग का प्राचीने थोडे रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे अया ह्रियाचा चितोरो एके वेळी आल्या करो तरी अगस्त्य का होऊन धिरो उभा ठाणे आकाशी धुमाची रेखा उठली बहुआ गडिका ते गेली ती झुळका वारा देवी
तैसे आदिभूतादि दैवा अध्यात्मादि उपद्रवा पातलिया पांडवा खेळून आले ऐसे चित्तक्षोभाच्या वरी उतरवली दैवाजी चांगलावे करी धृती म्हणते अवधारे ती येते गा आता निर्वाळून कणके बैला गांगे पिवटे तया कलशाच्या सारखे शौचाचे जे आधी निष्काम साचारो जीवे विवेकून साचारो तो सबाह्य घरारो शुचित्वाचा का फेरी तपाप कोखी तकडीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे का जगाचे अंधे भेदितो स्त्रियांची रावळे उघडितो निघे जैसा राहतो प्रदक्षिणे तैसी बांधली सोडित बुडाले काढित साकडे फेडित अर्थांच्या किंबहुना दिवसराती पुरांचे सुख उन्नती आणि साधी प्रवेशिले वाचोनी आपल्या काळाभागी प्राणीदाताच्या हितभागी संकल्पाचे आडवंगी न करणे जे पयाडू हळवळीच्या गोष्टी ऐकशी ज्या किरटे हे सांगितले जिती पाहोई रहिले आणि गंगा शंभूना माता पावोनी संकोची देवी पार्था केवी मान्यपणे सर्वथा लागले हे पुढती अमानित्वदान सुमती मागा सांगितले शेती चिते बोलो एवं ही सविसे ब्रह्म संपदा हे वसत असे मोक्ष चक्रवर्तींचे जैसे अग्रहार होय नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थांची नीच नव्हे निर्विण्ण सगळ्यांची गंगाची आली ही गुणकुसुमांची माळा हे घेऊन मुक्ती माळा वैराग्य निरपेक्षाचा गळा निवसिताचे ही सविस्ती गुण ज्योती ही उदरवणी आरती गीता आपल्या जगती निरांजना आली उघडीची निर्मळे गुण येची मुक्ता फळे दैवी शुक्ती करे गीतांची काय बहु अनुवायची अभिव्यक्ती अपयशी केले दैवी गुणराशी संपत्ती रूप आता दुःखाची अंतरलेली दोष प्रात्यांची जरी हरली तरी निजा विधानी झाली आसुरीचे पैशाचे त्याच्याव्या रागे जाणावी जया रूपयोगी तरी ऐका ते शांतांनी श्रोतरी तरी होई अनावया दोषी अघोरी मेरू केला ते आसुरी संपत्ती हे नाना विषय पुरी फोटो तया नाव जैसा वासतो आसुरी संपत्ती हा फोटो दोषांचा तैसा दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं तरी दयाचे असुरा दोषामध्ये दयाविरा वारपणाचा नावडा तो दंभोईचा जैसी आसुरी जननी नर्मदा विराजनी हे तीर्थजी परिपदनी कारण होय हा विद्या गुरुप्रतिष्ठा गोवालिया तो होता तरी ईश्वराची प्रेमिता येतो होती पयांगी गुणकामापुरी जे वेगे काळी बैलगिरी हे नावजी बांधल्या श्री गुडवी जैसी कारंजे जिरिता देवारी जरी सेविता तरी अन्नजी बंधू सुद्धा होय विष ऐसा दुसरा दुसराचा सखा धर्म झाला आता भोपुरिया देखा तरी कारिता तुझी देखा लागी होय बरोणी वाचीचा चोपडा दातल्या धर्माचा पसारा धर्मची तो अधर्म वेगळा तो तुंबुलानी आता मूर्खाची जिरी अक्षरांचा मुखा सुभी आणि तो ब्रह्मसवेन रिजैसा माधुरी लोकांचा घोडा गणपती माई थोडा हा गाडील्यावरी सरडा गोरगोईनीच गुणाची ननी आगी दावी गगनी किल्लर बळे बिंदेन करिले सिंधू ऐसा माझी श्रीनाथनी विद्या तुटी बहु प्रेमानी एके दिसादेनी परान्ने अल्प गोगैसा अप्रछायेच्या मुरडे निदैव घडमुळे मृगांमध्ये कोणी भोळे पाणी आले किंवा ऐसे उतण्याची संपत्ती निसे तो धर्मगामाचे नवये घेई आणि जगावेगे विश्वास आणि विश्वासी पूजयशो जगी एक तेजसो सूर्याची हा जगत हे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्मलाग जगा पडे म्हणून जरी उत्साहे याचे वान जाय किती ऐकोने लवडो आहे उभो रागे म्हणे ईश्वराचे खाय तया वेदा विश्वस्वे गौरवा माझे प्राय ध्वनीत असे पतंगाना वळे ज्योती
ती अद्योतार भानूची खंती कार्तिकी भेण्या प्राणपती वैरी केला ऐसा अभिमानाचे निमोहे ईश्वराचे नाम म्हणून राहिले वेदाचे म्हणे मग हे चौथी राहिले ऐसा मान्यतेचा पुष्कगंडू तो अभिमानी परमगंडू रवळाचा मार्गोची तो आणि पुढीलांचे सुख देखण्याचे होय तडे क्रोधाचे विघ शीतळाची भेटी तातला केलिया देवठी चंद्रू देखोडी जळे कोटी कोल्हा जैसा विश्वाच्या दिशेने उघडले तो सूर्य डोळेला देखोडी सवळे पापिया कृती डोळे डोळाचे जगाचे सुख पाहत चोरा मरणा होई निकृष्ट दुधाचे काळकुट होय व्याले अगाधे समुद्र जळे राशिता अधिके जळे वरवागी न मिळे शांती काही ऐसा विद्या विनोद विभवे देखे पुढीलांची दैवे तव तव आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराकाची सुटी बोल निजे वृष्टी अंतराची येरचे क्रिया जात हे क्रियाचे करवत ऐसे सवाय कथाचे दयाचे गाम देव मनुष्याचा ध्रुवगान पारुष्याचे अवतरण आता ऐक खोल ज्ञानाची तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडून येणे पाषाणू जैसा तारा प्रियांच्या दिवसा वाटल्य होतो आधी उठिला रोगणे जैसा खाद्या खाद्य न म्हणे सारी सामाडे तरी ती नानारची निगोणी दरवी जैसी परीर स्वाराची काठोनी आवारा जैसा बारकी नवी तिगा मार्गा मार्गावची तैसे कृता कृतवेची अंधपणी हे तोत्र हे मैळ ऐसे नवनिया बाळ देखे ते केवळ मुखीची गाणी ऐसे पाप पुण्याची खिचडे करोनी खाता बुद्धीचे सर्व मधुर न वाटे ऐशी दशा ही नामा ज्ञान या बोला न यान एवं साई दोषाचे चिन्ह सांगितले ही साई दोषांगी या तुझी संपत्ती जातुगी जैसे तोरणचे उदंगी अंगसानी काशिगावन्नीच्या पांती साधा थोडी दायरमती परीक्षयी प्राणावधी करुणा गुरे धातया हिल्या शरण ते दोषी नसते मरण तयाचे चिरविलान साही दोष हे ही साही दोषी संपूर्णी राहिली येची उदाहरणी म्हणून या सूर्यवनी संपदा नव्हे परिक्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळेची चिराशी काय की निंदकापाची अशेष पापे मरणाराचे अंग परिघात्या घवे रोग का कुमुहती दुर्योग एकवटती का आयुष्याती वेळे शेळी सातवे मिळे ऐसे साही दोष सगळे जोडती तया विश्वासला पुढविजे चोरा शिनला सुईजे महापुरा तैसे दोषी नरा निष्ठ किजे मोक्ष मार्ग्याकडे जै आता मुखाकडे तै ननिधेचे म्हणून पुढे संसारी तो अधर्मायुनीच्या पावठी उतरत डोकेली सावराही तळवटी लैसने हे असो तयाच्या ठाई मिळवणी साही दोषी हे आसुरी संपत्ती पाही वाढविजे ऐसिया या दोन्ही संपदा प्रसिद्धा जणी सांगी बलिया चन्नी वेगळाल्या दैवी संपद विमोक्षाय निबंधाय सुरेमता माशुच संपदं दैवी मभिजातोसि पांडव या दोही माझी पहिली दैवी जे म्हणी करी ते मोक्ष तुझे पाहणे उगाचे जाण पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय।